नमस्कार. आज मी तुमच्याकरता ढेमसांची भाजी घेऊन आली आहे. ढेमस या पद्धतीने असतात आणि त्याकरता मी इथे एक मूठभर मुगाची डाळ घेतली भिजवून थोडीशी. मी आता भाजी कशी ही कट करून घेते आणि भाजी कशी बनवायची ते सांगते तुम्हाला. हे इथे दोन जे ढेम्स होते त्यात अशा निब्बर बिया होत्या, त्या काढून घेतल्या आणि यात बिया नाहीत, अगदी कोवळ्या आहेत. मग मी हे असंच घेणार आहे. हे जे निब्बर झालेले बिया आहेत त्या काढून टाकायचे. इथं ढेम्स चिरून झाले आहेत. इकडं कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे, त्यात मोहरीची फोडणी घालते मी. मोहरी तडतडली आहे, त्यात जिरे घालून घेते. त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि त्यात हे ढेमस घालून घ्यायचे. जास्त काही साहित्य नाही त्याकरता, एकदम सोपी होणारी, झटपट होणारी, सोपी, कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता केलेली अशी ढेमसांची भाजी. इथे भिजवलेली मुगाची डाळ घालून घेते. चवीनुसार मीठ, आणि शिजण्याकरता थोडंसं पाणी घालायचं आहे. भाजीला उकळी आली आहे. आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेते 10 मिनिटात. भाजी शिजली. आता बघू शकता आपली भाजी शिजली आहे. खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.